जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललो आहे आंतरवाली सराटीला. सर्वप्रथम सर्वांना होळी आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज पाटील सांगणार आहे कोणाच्या अंगावर कलर उधाळाचा का नाही उधाळाचा, का सर्वच राजकीय पक्षाचा कलर कायमचा मिटून टाकायचा. तर आपल्या सोबत सिडको महानगर एकचे मराठी योद्धा आहेत अतुल भाऊ, सुशांत चौधरी साहेब, दमाले पाटील, भुतेकर साहेब आणि जाधव साहेब. तर आपल्याला जाणून घ्यायचं चौधरी साहेबांकडून जाणून घेऊ नेमकं आजची भूमिका पाटलांची काय असेल आणि काय वाटतं आपल्याला. आता अतुल भाऊ काय सांगाल? परत का आज काय ना ते मी करतो एडिटिंग. संबंध महाराष्ट्रातील मराठी मावळे आज आंतरवाडी सराटीकडे निघालेले असताना आपण बघू शकतो रस्त्याला प्रचंड गर्दी आहे आणि आंतरवाली सराटीकडे आपण जात असताना भरपूर ठिकाणी लोक बघू शकतो आपण. हे बघा, मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करीत असताना आपलंही कुठेतरी कर्तव्य म्हणून आपण त्यांच्या समर्थनार्थ त्यांना सपोर्ट म्हणून एकजुटीने मराठा समाजाने उभं राहिलं पाहिजे. आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण नसल्या कारणाने मराठा समाजातील मुलं हे कुठेतरी नोकरी आणि शिक्षण या दोन माध्यमांमध्ये कुठेतरी मागं पडत चाललेले आहे. आरक्षण नसल्या कारणाने चांगली नोकरी, चांगले कॉलेजेस मराठी मुलांना मिळत नाही आणि ते कॉलेजेस आणि ते नोकऱ्या ह्या मायबाप मराठा जनतेच्या जे मुलं आहेत त्यांना मिळाव्या म्हणून मनोज जरांगे पाटील लढताना आपल्याला दिसत आहे आणि आपण सुद्धा त्यांना खंबीरपणे साथ दिली पाहिजे. हे आपले कर्तव्य समजून सर्व मराठा समाजांनी एकजूट होऊन सरकारच्या विरोधात लढा दिला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला सरकारने 10% आरक्षण दिलं. सरकारच्या तर्फे 10% आरक्षण हे आपल्याला नको आहे, कारण 2013 मध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे 16% आरक्षण दिलं होतं. त्यानंतर ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर 18 मध्ये आपल्याला परत 13% आरक्षण देण्यात आलं सरकारकडून. त्यालाही नंतर त्या हेकण्याने चॅलेंज केलं आणि चॅलेंज केल्याच्या नंतर ते परत कोर्टात टिकलं नाही. परत आपण आंदोलनं सुरू केले, परत आपण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला वेठीस धरले. सरकारला वेठीस धरल्यानंतर परत सरकारने आपल्याला यावेळेस 10% आरक्षण दिले. सतत हा आकडा आपला कमी होत गेला आणि आताही ते आरक्षण टिकेल याची सरकारला सुद्धा गॅरंटी नाही आहे. म्हणून आपल्याला आपल्या हक्काचं जे आपल्या कुणबी नोंदी सापडत आहे त्या कुणबी नोंदीच्या आधारावरती आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अध्यादेश लागू करा म्हणून मनोज दादा जरांगे पाटील हे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू व्हावा म्हणून आंदोलन त्यांनी चालू ठेवलेलं आहे. मित्रांनो, सर्वांनी एकजूट होणं जरुरी आहे. सर्वांनी एकजुटीने मनोज दादा जरांगे यांना साथ देणं खूप जरुरीचे आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यांचे मुलं सध्या 10वी पर्यंत शिकत आहे त्यांना या गोष्टीचा अजून
प्रचिती झालेली नाही आहे की आरक्षणाची महत्त्व काय आहे आणि त्या आरक्षणामुळे आपल्या पाल्याच्या शिक्षणावर आणि नोकऱ्यांवरती कशी गदा येते. जेव्हा आपण समजून घेऊ आरक्षणाचं महत्त्व, त्यावेळेस नक्कीच प्रत्येक माणूस हा, घरी बसलेला प्रत्येक माणूस हा निदान असा विचार करेल की नाही, आपण जे घरी बसतो आणि आपण मनोजदादांच्या लढ्याला समर्थन दिले नाही, त्यांचे मुलं जेव्हा 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जातील, त्यांना नोकऱ्या, शिक्षण असूनही टक्केवारी पडलेली असताना सुद्धा नोकरीत कुठं त्यांचा सहभाग होणार नाही, त्यावेळेस खरं तर या आरक्षणाचं महत्त्व अशा लोकांना समजणार आहे. मित्रांनो, माझं मराठा समाजातील प्रत्येक माणसाला, प्रत्येक विद्यार्थ्याला हे आव्हान करतो मी की त्यांनी आरक्षणाचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे की आरक्षणामुळं किंवा आरक्षण नसल्यामुळं आपल्या समाजाच्या मुलांचा कसा वेळोवेळी घात होतोय आणि याला नेमकं कारण काय आणि आरक्षण काय आहे. हे आरक्षण नसल्यामुळे मराठी मुलं किंवा गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं जे की आज लाखो रुपयाची फी भरू शकत नाही, त्या कारणामुळं कुठेतरी शिक्षणासाठी त्यांना बाहेरगावी म्हणा किंवा चांगल्या कॉलेजेसमध्ये म्हणा ॲडमिशन मिळत नाही किंवा सरकारी नोकऱ्या ज्या असतात त्या नोकऱ्यामध्ये या आरक्षणाच्या बाकी समाजाच्या जशा राखीव जागा आहेत, त्या राखीव जागांमध्ये कोणत्याही दुसऱ्या प्रवर्गाला शिरता येत नाही, परंतु आपल्या प्रवर्गाच्या म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा नोकऱ्यांमध्ये सोडल्या जातात त्यामध्ये सर्व समाजाच्या मुलांना त्यावरती दावा करता येतो. तर त्या दाव्याप्रमाणे आपल्या मराठा समाजाच्या मुलांना ज्या बाकीच्या प्रवर्गाच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्याच्यावर दावा करता येत नाही. म्हणजे तुम्ही समजून घ्या की 100मध्ये जर 30 जागा STच्या असतील आणि 40 जागा जर समजा NTच्या असतील, OBCच्या असतील, 20 जागा OBCच्या असतील आणि 10 जागा ओपनच्या असतील, 10% जागा जर ओपनच्या असतील, तर त्या 90% जागामध्ये मराठी मुलांना प्रवेश नसतो किंवा त्यामध्ये या मुलांना आपल्या जाऊन त्या जागेवरती दावा करता येत नाही. परंतु आपल्या वाटेच्या ओपन कॅटेगरीच्या ज्या 10% जागा आहेत त्या 10% जागेवरती सुद्धा ओपन, OBC, SC, NT या सर्व लोकांना फॉर्म भरता येतो. त्या कारणाने 90% जागा तर त्यांनी अगोदरच हडपलेल्या असतात आणि ज्यात उर्वरित 10% जागा असतात त्या 10% जागेवरती सुद्धा या इतर प्रवर्गातील मुलांनी फॉर्म भरून त्या 10% मधल्याही 8% जागा त्यांनी मिळवलेल्या असतात शिक्षणाच्या जोरावरती. परंतु 2% मध्ये जे मराठा समाजाचे, आज जो मराठा समाज सगळ्यात मोठा समाज आहे, या मोठ्या समाजाला 2% जागा हे पुरेसे नाहीत. म्हणून जी आपली वंशवारी आहे ती वंशवारी पाठीमागच्या काळात शेतकरी जो असायचा तो कुणबी म्हणून त्याची नोंद असायची आणि त्या कुणबी नोंदीच्या आधारावरती आपल्याला आरक्षण मिळायचे. परंतु आपल्याला जे आरक्षण पाहिजे आहे ते सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करून पाहिजे आहे. सगळे सोयरे ज्यावेळेस अध्यादेश लागू होईल त्यावेळेस एखादी व्यक्ती जर कुणबी समाजाची असेल
एखादी व्यक्ती जर कुणबीची नोंद असेल तर त्या कुणबीच्या नोंदीच्या आधारावरती त्याचे सर्व सगळे सोयरे जे सख्या नातेचे त्याचे जे पितृपक्षातील सख्या नात्याचे त्याचे जे रिलेटिव्ह असतील सगळे सोयरे असतील त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावे या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील हे लढत आहे. विचार करा, या माणसाचं कुठलंही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. या माणसाची फक्त एकच इच्छा आहे की माझ्या कष्टकरी जनतेची, माझ्या शेतकरी मायबापांची, माझ्या गोरगरीब जनतेच्या मराठा समाजातील मुलांचं कुठंतरी नुकसान होऊ नये आणि त्यांच्या पदरात सुद्धा IAS IPSच्या नोकऱ्या पडाव्या, त्यांना सुद्धा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावी याकरता हा बुलंद आवाज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात किंवा यांचा हा आवाज बुलंद आवाज आहे, त्याला आपल्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. म्हणून सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की एकजुटीने आज आला नसाल तरी पुढच्या काळात मनोज जरांगे पाटील सांगतील त्याचप्रमाणे आपली ध्येय धोरणे बांधून आणि त्यांच्या वक्तव्याला म्हणा किंवा निर्णयाला म्हणा एक साजेसं काम आपल्याला आपल्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात करता येईल या पद्धतीने विचारधारेने सर्वांनी वागायला हवं. मराठा समाजाचं किंवा आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण समाजासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने आपण मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ देणंही खूप गरजेचं आहे. असा आवाज परत होणे नाही. जर आज हा लढा संपला किंवा दडपशाहीने हा संपवण्यात आला तर यानंतर एक विश्वास जो असतो, अशा विश्वासाचा नेता, अशा विश्वासाचा माणूस आपल्याला परत मिळणार नाही. म्हणून आज नाही तर परत कधीच नाही हे आज नाही तर परत कधीच नाही असा एक माणूस आपल्याला जो मिळालेला आहे, परत असा माणूस मिळणार नाही. यासाठी आपण आत्ताच त्याच्या दाभाडे पाटील यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे जे प्रश्न आहे मराठ्यांचे पाटलांनी जे मांडलेले त्याचंच सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आपण थोड्याच वेळात लाईव्ह येऊ थेट आंतरवाली सराटी. धन्यवाद.